ओके हॅलो फ्रेंड्स, आजचा जो क्लास आहे तो आपण घेऊ ॲक्च्युली यूट्यूबवर, कारण थोडी प्रोसेस किचकट आहे आणि कसं आहे की जर यूट्यूबवर राहील तुमच्याजवळ तर तुम्ही कधीही बघू शकता. बिकॉज इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आणि बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारल्या गेली आहे. सो प्रोटीन सिंथेसिस म्हटलं आपलं ट्रान्सक्रिप्शन झालं आहे अँड नाव द नेक्स्ट टॉपिक दॅट इज ट्रान्सलेशन. नाव बेसिक रिगार्डिंग टू ट्रान्सलेशन, जेनेटिक कोड असो, कोडॉन असो, अँटीकोडॉन असो, सगळं आपलं झालं आहे इन द लास्ट पिरियड. अँड नाव टुडे वी गेट द ॲक्च्युअल होल प्रोसेस ऑर मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन. नाव फर्स्ट वी गेट द डिफाईन. सो काय होतं ट्रान्सलेशन? आता DNA एका टेम्पलेट स्टँडवरून mRNA तयार झाला आहे, बरोबर आहे. अँड mRNA शोज द कोडॉन ऑर कोड विच इज ॲक्च्युअली रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, दॅट इज ॲडिशन ऑफ दॅट or formation of and addition of that amino acid. So simply आता या mRNA वरची जी कोडॉनची किंवा कोडचं इन्फॉर्मेशन आहे ती आता ट्रान्सलेट केली जाईल टू मेक द अमिनो ॲसिड चेन. अँड नाउ अमिनो ॲसिड चेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॉलीपेप्टाइड चेन. ओके, सो वी गेट द डिफाइन द प्रोसेस इन विच कोडॉन्स ऑन mRNA आर ट्रान्सलेटेड and specific amino acid are arranged in the sequence to form polypeptide chain is called as translation. सो ॲक्च्युली काय होते बघा. सो द प्रोसेस इन विच कोडॉन्स ऑन mRNA, काल शिकलो आहे आपण, ट्रिपलेट और ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड दॅट इज प्रेझेंट ऑन mRNA इज कॉल्ड एज कोडॉन. सो दॅट कोडॉन और कोड्स आर ट्रान्सलेटेड. कारण आता एक कोडॉन एक अमिनो ॲसिड बनवणार आहे. ईच सिंगल कोडॉन रिप्रेझेंट द 1 अमिनो ॲसिड. समटाईम मेनी कोडॉन्स आर ऑल्सो स्पेसिफाय 1 अमिनो ॲसिड. पण आता सध्या आपण एक घेऊन चालू. तर हे जे सगळे अमिनो ॲसिड आहे हे आता अरेंज होतील इन पर्टिक्युलर सिक्वेन्स. ज्यानुसार कोडॉन येतील त्या एक कोडॉननुसार सगळे अमिनो ॲसिड अरेंज होतील बाय मीन्स ऑफ tRNA. अँड दॅट अरेंजमेंट ऑर सिक्वेन्स ऑफ दॅट अमिनो ॲसिड टू फॉर्म अ होल चेन ऑफ अमिनो ॲसिड म्हणा किंवा होल चेन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन म्हणा, कारण पॉलीपेप्टाइडचा अर्थ होतो प्रोटीन. तर सरळ ज्या प्रोसेसमध्ये mRNA वरचे कोडॉन रीड होऊन सगळे अमिनो ॲसिड अरेंज होतील इन द पर्टिक्युलर सिक्वेन्स, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. नाव ऑल टाइप्स ऑफ प्रोटीन्स आर सेक्रेटेड बाय सेल इंट्रासेल्युलरली. जसं आपण बोललो आहे की प्रत्येक लिव्हिंग थिंग किंवा प्रत्येक लिव्हिंग थिंगच्या सेलला प्रोटीन बनवायचं आहे. आणि हे प्रोटीन जे खूप महत्त्वाचे एक एन्झायमॅटिक ॲक्शन असो, रेग्युलेटिव्ह ॲक्शन असो, स्ट्रक्चरल प्रोटीन असो, जे कोणतं प्रोटीन सेल बनवतं ते सेल स्वतःच्या आतमध्ये बनवतो, दॅट इज कॉल्ड ॲज इंट्रासेल्युलरली. सेलच्या बाहेर जर होत असेल तर दॅट इज एक्स्ट्रा सेल्युलरली म्हणतो आपण. बट हिअर द प्रोसेस इज इंट्रासेल्युलर, दॅट इज टेक्स प्लेस विदिन द सेल. नाव सम रॉ मटेरियल. आता काय काय लागेल तुम्हाला जर ट्रान्सलेशन करायचं असेल सेलला तर कोणतं रॉ मटेरियल पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा यू ऑल नो ह्युमन बॉडी रिक्वायर्ड ॲक्च्युली नीड द 20 डिफरंट अमिनो ॲसिड. आपल्या बॉडीमध्ये जेवढेही काही प्रोटीन असतील ते सगळे ते 20च अमिनो ॲसिड बनवतात. सो फर्स्ट रिक्वायरमेंट इज 20 डिफरंट अमिनो ॲसिड विच इज नॉर्मली प्रेझेंट इन सायटोप्लाझम. तर सेलच्या सायटोप्लाझममध्ये हे सगळे अमिनो ॲसिड त्या ठिकाणी आता पहिल्यांदा तयार होतील किंवा आणले जातील बाय मीन्स ऑफ tRNA. नाव DNA लागेल, कारण याच DNA वरून आपण ट्रान्सक्रिप्शनच्या माध्यमातून ऑल टाइप्स ऑफ RNA बनवले, बरोबर आहे. सो मग mRNA असो, T असो, R असो, HN असो किंवा SN असो, सो ऑल टाइप्स ऑफ RNAs आर ॲक्च्युअली रिक्वायर्ड. बट फॉर दॅट DNA इज रिक्वायर्ड. सो सेकंड रिक्वायरमेंट इज DNA. आणि त्यावरून तयार झालेले ऑल टाइप्स ऑफ RNA दॅट इज mRNA, tRNA, rRNA, HN दॅट इज हेटेरोजिनियस न्यूक्लियर RNA and snRNA दॅट इज स्मॉल न्यूक्लियर टाइप ऑफ RNA. देन रायबोसोम मॉलिक्यूल पाहिजे, कारण इट इज अ साईट. ॲक्च्युअल प्रोटीन जे बनणार आहे प्रत्येक सेलमध्ये रायबोसोम असतो. इट इज वन ऑफ द सेल ऑर्गॅनिल. आणि आता याच रायबोसोमवर तुम्हाला प्रोटीन तयार होताना दिसेल. सो रायबोसोमचे 2 मॉलिक्यूल नॉर्मली युकॅरियोटिकमध्ये पाहिजेत, बाकीच्यांमध्ये रिक्वायरमेंट आहे. सो 2 मॉलिक्यूल्स ऑफ रायबोसोम ॲज अ प्रोटीन सिंथेसिस साईट. नेक्स्ट ATP एनर्जी लागणार आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी होऊन राहिल्या, वर्क डन होणार आहे. mRNAचं अटॅचमेंट असो, Tचं असो, त्यानंतर सेपरेशन ऑफ अमिनो ॲसिड असो. सो ऑल दॅट वर्क डन आर देअर. अँड फॉर दॅट ईच वर्क डन वी रिक्वायर्ड द एनर्जी करन्सी दॅट इज ATP, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. समटाइम्स GTP इज ऑल्सो देअर, दॅट इज ग्वानिन ट्रायफॉस्फेट. त्यानंतर Mg डायपॉझिटिव्ह आयन्स इथं पाहिजे टू जॉईन द 2 मॉलिक्युल्स ऑफ रायबोसोम. Then some enzyme, many enzymes are there which is actually required for that process. Some factor
तर आता 3 प्रोसेस आहेत, इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. सो इनिशिएशन करणारा इनिशिएटर फॅक्टर, इलॉंगेशन करणारा इलॉंगेशन फॅक्टर आणि टर्मिनेशन करणारा टर्मिनेटर फॅक्टर. सो डिफरंट फॅक्टर्स आर रिक्वायर्ड अगेन. अँड लास्ट आर सम हार्मोन्स, कारण शेवटी प्रोटीन फंक्शन काहीतरी करणार आहे, त्यानुसार ते हार्मोन लागेल. ओके, 1 सेकंड. नाव अबाउट रायबोसोम. थोडं रायबोसोमबद्दल बोलू, कारण हे साईट आहे प्रोटीन सिंथेसिसची, ट्रान्सलेशनची ॲक्च्युअल. सो रायबोसोम, जर आपण mRNA बद्दल बोललो तर हा mRNA रायबोसोमवर अटॅच होणार आहे, तर त्याची एकच साईट असते. मी एक प्रॅक्टिकली थोडंसं इझी तुमच्यासाठी करून देतो आहे. बघा होतं काय नेमकं, हा एक स्मॉल रायबोसोम मॉलिक्यूल आहे. क्लिअर. त्यानंतर या स्मॉल रायबोसोम मॉलिक्यूलवर मध्ये आता इथे एक mRNA येईल. सपोज इट इज द वन स्मॉल रायबोसोम मॉलिक्यूल. त्यानंतर आता हा इथे mRNA येतो. क्लिअर, हा फिक्स झाला. आणि मग त्यावर येतो दुसरा थोडासा मोठ्या साईजचा RNA, दॅट इज रायबोसोम. म्हणजे 2 जे मॉलिक्यूल येतात ते असे येतात. आता इथे मी तुमच्यासाठी इझी करण्यासाठी थोडंसं एक एक्सपेरिमेंटल फॉर्म घेतला आहे. तर रायबोसोम इट इज अ स्मॉल मॉलिक्यूल, इट इज अ बिग. तर हे 2 रायबोसोम या पद्धतीनं असे अटॅच होतात. नाव सी दिसते आहे. आता हे दोन्ही रायबोसोम अटॅच झाले की यावर ॲक्च्युली 3 साईट असतात. एक असते ए साईट, दॅट इज अमिनो ॲसिड साईट. इथं अमिनो ॲसिड अटॅच होईल या ठिकाणी. ठीक आहे. देन पी साईट, पी फॉर पेप्टिडिल साईट. पेप्टिडिल म्हणजे प्रोटीन, तिथून रिलीज होईल म्हणून. आणि ई फॉर एक्झिट साईट. क्लिअर, हे दिसते सगळ्यांना. सो हे 2 रायबोसोमचे मॉलिक्यूल. पण आता mRNA बद्दल जर आपण बोललो तर mRNA साठी रायबोसोमवर एकच साईट आहे, दॅट इज ए साईट. सी हिअर, रायबोसोम शोज 1 बाइंडिंग साईट फॉर mRNA. आणि ती कोणती असते तर ए. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हा जो mRNA आहे हा कुठे अटॅच होईल तर एवर. हा असा एवर अटॅच होईल. क्लिअर. हां, पुढे. बट रायबोसोम शोज द 3 बाइंडिंग साईट फॉर tRNA. आता जेव्हा tRNA येईल तर मी एक tRNA साठी स्पेशली तुमच्यासाठी एक रेफरन्स आणला आहे. हा आपला tRNA आहे आणि हे जे 3 याचे हुक्स दिसत आहेत दॅट इज सिम्पली अँटीकोडॉन म्हणा तुम्ही. तर हा असा रायबोसोमवर tRNA साठी 3 साईट असतात. तो जो tRNA आहे तो एवर सुद्धा येईल लाईक दिस. त्यानंतर तो पीवर सुद्धा जाईल. रे बाबा, हां असा. ओके. नंतर तो इथे ईवर सुद्धा जातो. ते बघू आपण, खूप मजा येईल आज, कारण ॲक्च्युअली प्रॅक्टिकल सारखं आपण घेतो आहे. ओके. तर अशा 3 साईट असतात tRNA साठी. हा tRNA आहे. आणि मग आता tRNA सोबत अमिनो ॲसिड अटॅच असतो. काल आपण बघितलं, तर हे मी अमिनो ॲसिड आणलं आहे जे या टीवर असं अटॅच राहील. क्लिअर. हां, बघूया पुढे. सो रायबोसोम mRNA साठी एकच साईट दॅट इज ए. पण tRNA साठी रायबोसोमवर 3 साईट असतात, नेमली पी दॅट इज पेप्टिडिल साईट. पेप्टिडिल हा शब्द येतो अमिनो ॲसिडच्या जॉईनिंगसाठी, दॅट इज प्रोटीन. त्यानंतर ए फॉर अमिनो ॲसिड साईट, ज्या ठिकाणी ॲक्च्युली या tRNAवरचा हा जो अमिनो ॲसिड आहे हा त्या रायबोसोमवर अटॅच होऊन जाईल. तिथूनच मग त्याची चेन सुरू होईल, पुढे समजेल. अँड थर्ड इज ई फॉर एक्झिट साईट. आता हा जो टी असतो हा येतो, मग तो इकडे शिफ्ट होईल, म्हणजे एवर येईल, मग पीवर शिफ्ट होईल आणि नंतर तो ईवर जाईल आणि ईवरून मग तो एक्झिट करेल, म्हणजे इथून फॉलोअप होऊन जाईल, किक ऑफ होऊन जाईल. अशा 3 साईट असतात टीच्या ऑन रायबोसोम. त्यानंतर रायबोसोम मॉलिक्युला कंबाईन टू फॉर्म ग्रुप फॉर mRNA. आता मी आताच सांगितलं की इथे ॲक्च्युली हे 2 रायबोसोम मॉलिक्यूल आहेत आणि हे असं ग्रू तयार करतात. ग्रू म्हणजे काय आहे बाहेर अशी नॉच. आता ह्या ग्रूमुळे काय होतं तर ग्रू प्रोटेक्ट द प्रोटीन चेन फ्रॉम सेल्युलर ॲक्शन ऑफ एन्झाईम. आता जेव्हा इथून आता प्रोटीनची चेन बनेल अशी, त्या प्रोटीन चेनवर एन्झाईम ॲक्ट करतात, त्याला डायजेस्ट करण्याचा प्रयत्न करतात, त्याचं प्रोटेक्शन होतं ग्रूमुळे. दुसरं जो आपला अँड फ्रॉम द ॲक्शन ऑफ न्यूक्लिएसेस, mRNA जो आहे त्यावर न्यूक्लिएसेस नावाचे एन्झाईमसुद्धा अटॅक करतात. पण ह्या ग्रूमध्ये जो असल्यामुळे, हा mRNA ग्रूमध्ये असल्यामुळे काय होतं तर न्यूक्लिएसेसपासून त्याचं प्रोटेक्शन होतं. So that is about 2 molecule of ribosome and some actual facts. That is about the first basic regarding to the translation. And now actual process, that is mechanism. So whole mechanism of translation include 3 sub-stages, namely initiation, elongation and termination. आता काय होईल बघा. Now we get the initiation. Initiation मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड होईल.
आता ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड कसं होईल, तर हा tRNA आहे. तसे आपल्याला पहिल्यांदा जावं लागेल mRNA जवळ. वी ऑल नो mRNA shows the 5 end 3 end and 5 end shows the initiation codon that is AUG. बरोबर आहे. इथे पहा इनिशिएशन कोडॉन असतो mRNA वर AUG. मग आता AUG जर इनिशिएशन कोडॉन असेल तर हा सपोज आपला tRNA, याला 3 काय असतील न्यूक्लियोटाइड बेस दॅट इज अँटीकोडॉन, हे असतील UAC. बरोबर आहे. आता ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड म्हणजे काय, तर त्या AUG नुसार नाव AUG स्पेसिफाय मिथिओनिन. मग असं समजा की हा मिथिओनिन नावाचा अमिनो ॲसिड आहे, तर तो आता त्या tRNAच्या काल बघितलं आपण 3 एंडला अटॅच होईल लाईक दिस. हा अमिनो ॲसिड हा tRNA नाव इट इज अटॅच टू द 3 एंड ऑफ tRNA. म्हणजे आता tRNAवर कोण आला, तर अमिनो ॲसिड म्हणजे tRNAचं आणि अमिनो ॲसिडचं ॲक्टिवेशन झालं असं आपण म्हणतो. तर आता जेवढेही कोडॉन येतील, जेवढे कोडॉननुसार जेवढे अमिनो ॲसिड आहेत, ऑल आर सिम्पली अटॅच टू द दॅट tRNA. त्यालाच म्हणतात अमिनो ॲसिडचं ॲक्टिवेशन होऊन. पुढे काय होतं, नाव स्मॉल सबयुनिट ऑफ रायबोझोम. आता पहा सगळ्यात पहिल्यांदा रायबोझोमचा एक स्मॉल सबयुनिट येईल. ओके, हा आला आहे. आणि मग यावर तो mRNA अटॅच होईल. आता इथे सुद्धा 3 साईट आहे असं समजा, इकडची A, P आणि E. तर पहिल्यांदा काय येतो, रायबोझोमचा स्मॉल मॉलिक्यूल येतो. मग त्यावर सगळ्यात पहिल्यांदा हे जे कोणती साईट आहे A, त्यावर असा mRNA येऊन देईल. क्लिअर, हां आला. मग आता mRNA आल्यानंतर काय झालं पुढे बघा, mRNAवर इनिशिएशन कोडॉन आहे 5 एंडला AUG. इथं वाचलं जाईल AUG, वाचेल कोण rRNA विच इज नॉर्मली प्रेझेंट ऑन रायबोझोम. So now it is read that AUG first codon is read by rRNA present on ribosome. त्यानंतर आता इथे येईल इनिशिएटर tRNA which contain anticodon UAC. हा इनिशिएटर tRNA ज्याच्याजवळ UAC नावाचा अँटीकोडॉन आहे, हा आता इथे येईल असा. क्लिअर. तर त्यासाठी आता पहिल्यांदा हे येतो इथे असा A साईडवर येतो, A वर असा फिक्स होऊन जातो. आणि मग दुसरा मॉलिक्यूल येतो या पद्धतीने. म्हणजे हे सगळं गुरुच्या आतमध्ये चालणार आहे, पण त्या आतमध्ये दिसणार नाही म्हणून मी वर घेतो. क्लिअर. हां, एक सेकंड. सो पहिल्यांदा कोण आला, स्मॉल रायबोझोम मॉलिक्यूल. त्यानंतर आला mRNA. त्यानंतर त्यावर आला tRNA हॅव्हिंग स्पेसिफिक अमिनो ॲसिड. UAC असेल तर मिथिओनिन असेल पक्क बिलकुल. आणि मग येतो तो दुसरा लार्जर मॉलिक्यूल ऑफ रायबोझोम. आता असं समजा की हे पहा हा mRNA इथं आला आहे. mRNAचा फर्स्ट कोडॉन होता AUG. सो UAC असणारा अँटीकोडॉन येईल आणि तो आता हे पहा हा पहिला आहे म्हणून हा डायरेक्ट कुठे येतो पहा P साईडला. नाव इट इज द फर्स्ट इनिशिएटर कोडॉन, सो इट इज डायरेक्टली अटॅच टू P साईड. बाकीचे येताना पहिले इथे येतील, मग इकडे शिफ्ट होतील, मग इथून एक्झिट होतील. बट ॲज इट इज द फर्स्ट ऑर इनिशिएटर इट डायरेक्टली अटॅच टू P साईट ऑफ रायबोझोम मॉलिक्यूल. पुढे नाव इनिशिएटर tRNA UAC इट इज अटॅच विथ दॅट mRNA बाय हायड्रोजन बॉन्ड्स. असं हायड्रोजन बॉन्डने तिथं अटॅचमेंट चालतं. त्यानंतर इट कॅरी द अमिनो ॲसिड मिथिओनिन. कारण AUG नावाचा कोडॉन होता, त्यामुळे tRNA जवळ UAC अँटीकोडॉन असेल आणि जो अमिनो ॲसिड आहे तो कोणता असेल तर मिथिओनिन. नाव लार्ज सबयुनिट इज जॉईन बाय द Mg डायपॉझिटिव्ह आयन. जे सांगितलं पहिले स्मॉल होता मग आता लार्ज झाला, हे दोन्ही अटॅच झाले. नाव tRNA डायरेक्टली शिफ्ट टू द P साईड. A साईड इज वॅकंट. जसं मी बोललो की हा इनिशिएटर आहे पहिला आहे म्हणून हा डायरेक्ट P साईडवर येतो, इथं हा अटॅच होऊन जातो. झाला अटॅच. त्यामुळे A साईड कशी आहे, व्हॅकंट आहे, खाली आहे. ओके, दॅट इज द इनिशिएशन. आता होईल काय, आता हा जो अमिनो ॲसिड आहे हा इथून निघतो आणि हा A साईडवर अटॅच होतो. झालं. हा अमिनो ॲसिड अटॅच झाला A साईडवर, दिसते आहे. देन दॅट फर्स्ट tRNA शिफ्टेड टू E साईड. झालं, E साईडवर हा गेला. त्यानंतर हा अमिनो ॲसिड याच्यापासून सेपरेट झाला, हा इथं अटॅच राहील, हा इथं ईवर येऊन जातो, इथं फिक्स होऊन जातो आणि इथून हा tRNA समोर गेला. म्हणजे सध्या आता इथे कोण आला आहे, अमिनो ॲसिड. हे झालं इनिशिएशन. नाव इलॉंगेशन. नाव ॲडिशन ऑफ अमिनो ॲसिड. आता एक अमिनो ॲसिड इथं आला आहे. आता काय होईल, हा mRNA जो आहे त्यावर हा रायबोझोम असा सरकेल. पहिलं झालं आहे एक अमिनो ॲसिड, पहिला इनिशिएशन कोडॉन रीड झाला. नाव सेकंड दुसरा आल्यामुळे काय होईल, दुसरा जो कोडॉन आहे तो रीड होईल. सपोज हा GGG आहे दॅट इज ग्लायसिन. इट इज रीड बाय rRNA प्रेझेंट ऑन रायबोझोम. मग GGG जर असेल कोडॉन तर अँटीकोडॉन काय होईल, तर CCC.
CCC असणारा अँटीकोडॉन tRNA पुन्हा येईल, पण आता तो कुठे येईल तर तो आता पहिल्यांदा A साईटवर येईल अलॉंग विथ दॅट ग्लायसिन, येस अमिनो ॲसिड. इथे आल्यानंतर हा इकडे शिफ्ट होईल, बरोबर आहे. त्याच वेळेला हा अमिनो ॲसिड इथं A वर अटॅच होईल आणि A वरून हा तिकडे जाईल. तिकडे ऑलरेडी मिथिओनिन आलेला आहे, मिथिओनिन थोडा पुढे सरकेल आणि दुसरा हा ग्लायसिन येईल. त्यानंतर हा इथे कुठं आला आहे पहा, P वर. लगेच तिसरं कोडॉन रीड होते आणि तिसरा अँटीकोडॉन म्हणजे तिसरा tRNA इथे येतो. इथे हा पुढे जाईल, इथं दुसरा येईल, इथं तिसरा आला की हा दुसरा इथून इकडे T साईडून हा एक्सिट. त्यानंतर पुढचं अजून तेच. सो इन दिस वे ऑल द कोडॉन ऑन mRNA इज रीड. त्यानंतर त्याचा अँटीकोडॉन आणि अमिनो ॲसिड असणारा tRNA सायटोप्लाझममधून आणल्या जाईल. हे सगळे tRNA पहिल्यांदा A वर येतील, A वरून तो E वर शिफ्ट होईल, सॉरी P वर. त्यानंतर हा अमिनो ॲसिड इकडे अमिनो ॲसिड इकडे जाईल आणि tRNA कुठं जाईल, येस E वर. हा इकडे गेल्याबरोबर नेक्स्ट तिकडे tRNA तयार आहे. तर हे असं पूर्ण चालतं. इकडून अमिनो ॲसिड सेपरेट होत जातात, या E साईडवर त्याची चेन बनत राहते आणि E वरून tRNA सेपरेट होत जातं. वाचून घेऊ. आता ॲक्च्युली या 3 प्रोसेस चालते इलॉंगेशनमध्ये. पहिलं कोडॉन रिकग्निशन. कोडॉन रिकग्निशन म्हणजे काय, तर इथे mRNA वरचा कोडॉन रीड करणं. कोण करेल, rRNA. देन tRNA इज डायरेक्टली अटॅच टू P साईड. हे पहिल्या tRNA बद्दल बोलणं सुरू आहे. बाकीचे असतील तर सगळे tRNA कुठे येईल, पहिल्यांदा A. ओनली फर्स्ट और इनिशिएटर tRNA अटॅच टू द P साईड. ऑल रिमेनिंग tRNA अलॉंग विथ अमिनो ॲसिड इज अटॅच टू द A साईड. सो यानुसार tRNA P साईडवर अटॅच होतो. त्यानंतर अमिनो ॲसिड हा A साईडवर येतो, जसं सांगितलं मी. हा इथे येईल नाही का, हां, कारण A साईड त्याची अमिनो ॲसिड साईड. नाव फर्स्ट tRNA इज किक ऑफ. आता हा पहिल्याबद्दल सुरू आहे की हे जेव्हा इथे येईल, इथून अमिनो ॲसिड इकडे गेला आणि हा इथून E वर जाऊन किक ऑफ होऊन जाईल. हे झालं पहिलं. मग हा इथून निघतो आणि हा इथं जाऊन बसतो काही साईडला. मग दुसरं. त्यानंतर मग पहिलं झाल्यानंतर मग ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन काय आहे, द मुवमेंट ऑफ रायबोझोम मॉलिक्यूल. mRNA मूव्ह नाही होत, mRNA वर रायबोझोम मॉलिक्यूल मूव्ह होतो ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 कोडॉन. So movement of ribosome molecule on mRNA at a distance of 1 codon is called as translocation. So tRNA आता A म्हणजे काय, दुसरा आहे ना. हा, मग A वर येईल, मग तो शिफ्ट होईल P वर, मग नंतर E वर. P वर जेव्हा तो असतो तेव्हा त्याचा अमिनो ॲसिड जो असतो तिथून निघून इथे येतो आणि त्याच वेळेस इकडे tRNA सुद्धा येतो, बरोबर आहे. सो दे शिफ्ट टू द P साईड. जेव्हा tRNA P साईडवर जाईल तेव्हा त्या tRNAचा येस अमिनो ॲसिड A वर पडून जाईल आणि A वरून मग इकडे जाईल. तर जेव्हा हा A वर असेल तेव्हा इथे tRNA दुसरा तयार आहे पुढचा. सो इन दिस वे मुवमेंट ऑफ बोथ रायबोसोम मॉलिक्यूल अलॉंग विथ द डिस्टन्स ऑफ 1 कोडॉन ऑन mRNA इज कॉल्ड एज येस ट्रान्सलोकेशन. अँड नाउ लास्ट इज टर्मिनेशन. When end codon is reached, आता टर्मिनेशन तुम्हाला माहिती आहे, mRNA असा सरकत चालला आहे ग्रूवमध्ये. फायनली व्हेन इट इज रीच टू द एंड, दॅट इज 3 एंड. सो नॉनसेन्स कोडॉन इज देअर, एंड कोडॉन इज देअर. एंड कोडॉन डू नॉट स्पेसिफाय एनी अमिनो ॲसिड. काय म्हणतात ते, एंड कोडॉन व्हेन रीच टू द A साईड, इट इज नॉट रीड अँड नो tRNA अराइव्ड. कारण tRNA जो आहे आता तो येणार नाही, कारण आता एंड कोडॉन आला आहे अँड एंड कोडॉन डू नॉट स्पेसिफाय एनी अमिनो ॲसिड. फायनली हे सगळं जे एंड कोडॉन आला होता, इट इज डिटेक्टेड बाय टर्मिनेशन फॅक्टर. म्हणजे जेव्हा तो mRNA शेवटी येतो, शेवटचे 3 म्हणजे शेवटचा एक ट्रिपलेट जेव्हा येतो UAA, UAG किंवा UGA असणारा, इट इज डिटेक्टेड बाय टर्मिनेशन फॅक्टर अँड फायनली नो tRNA इज अराइव्ड बिकॉज एंड कोडॉन और नॉनसेन्स कोडॉन डू नॉट स्पेसिफाय एनी अमिनो ॲसिड. फायनली पॉलिपेप्टाइड चेन रिलीज इन सायटोप्लाझम. आता पॉलिपेप्टाइड चेन म्हणजे जे आता एक एक करून इथे अशी पूर्ण चेन बनली आहे ना अमिनो ॲसिडची, ती आता रिलीज होईल सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर मग हा एक मोठा आणि जो लहान मॉलिक्यूल होता तो सुद्धा सेपरेट होईल. पॉलिपेप्टाइड चेन रिलीज होईल सायटोप्लाझममध्ये. नाउ 2 रायबोसोम मॉलिक्यूल्स आर सेट फ्री आणि जो शेवटचा T होता तो सुद्धा सेट फ्री होईल. अँड ॲट द एंड mRNA इज ऑल्सो सेट फ्री इन सायटोप्लाझम. दॅट इज द टर्मिनेशन ऑफ ट्रान्सलेशन प्रोसेस. mRNA जो सेट फ्री झाला सायटोप्लाझममध्ये, इथे लगेच हा डिनॅच्युअर होतो. न्यूक्लियसेस नावाचे एन्झाईम येतात, ते त्याला खाऊन टाकतात, डायजेस्ट करून टाकतात. म्हणून mRNA इज अ शॉर्ट लिव्ह, त्याचं आयुष्य कमी आहे असं म्हटलं जातं.
सो दॅट इज अबाउट द ट्रान्सलेशन. प्रॉपरली सगळं आपण प्रॅक्टिकलसारखं थोडंसं करून बघितलं की जेणेकरून तुम्हाला थोडंसं सोपं जाईल पाहायसाठी आणि समजून घ्यायसाठी. थोडं फास्ट घेतलं आहे कारण व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे खूप मोठा होतो. तर वारंवार समजा एखादा पॉईंट नसेल समजला तर यू कॅन रिपीट दॅट पर्टिक्युलर व्हिडिओ. ओके, दॅट इज अबाउट द टुडेज पॉईंट ट्रान्सलेशन. याचं जे फोटो आहे तो मी टाकतो आहे ग्रुपवर. नाव थँक्यू.